नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. बेसिकली आजच्या न्यूज हे कालच्या न्यूजच्या पार्ट 2 असणार आहे. आपण काही न्यूज काल इम्पॉर्टंट न्यूज अशा काल डिस्कस केलेल्या आहेत आणि आता आज पार्ट 2 आज आपण डिस्कस करूया आणि ॲट द एंड मी तुम्हाला सांगेल HDFCचे रिझल्ट, ICICIचे रिझल्ट आणि त्याचा आज मार्केटवर होणारा परिणाम आणि आज सोमवारी आपण काय स्ट्रॅटेजी ठेवायची आहे ट्रेडिंग करताना तेही मी तुम्हाला एंडिंगला एक्सप्लेन करेल. तर सुरू करूया पहिल्या न्यूज पासून. पहिली न्यूज आहे अडानी ग्रुप बद्दल. तर मित्रांनो, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे CCI ने अडानी ग्रुपला US ब्रायबरी केसमध्ये नो व्हायोलेशन म्हणून केस ही क्लीन चिट केलेली आहे. आधी US SEC म्हणजे सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशनने पण केस डिसमिस केला होता. आता दोन्ही मेजर रेग्युलेटरी हर्डल्स हे क्लिअर झालेले आहेत अडानी ग्रुपसाठी. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहित असेल, US डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने गौतम अडानी आणि ग्रुप कंपनीजवर सोलार कॉन्ट्रॅक्ट ब्रायबरीचे ॲलिगेशन्स केले होते. हे केस डिसमिस झाले आणि इंडियाच्या CCI ने पण इंडियामध्ये कॉम्पिटिशन लॉ व्हायोलेशन झालेले नाही असं बोलले आहे. या निर्णयामुळे अडानी ग्रुपचे शेअर्स हे 10% जास्त उसळलेले आहेत. अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एंटरटेनमेंट सगळ्यांनी रॅली दाखवलेली आहे आणि इंटरनॅशनल इन्व्हेस्टर सुद्धा अडानी ग्रुपमध्ये आता परत इन्व्हेस्ट करायला कॉन्फिडन्स दाखवत आहेत. तर मित्रांनो, मी तर बोलेल अडानी ग्रुप स्टॉक्स हे फंडामेंटली तुम्ही स्वतः अनालिसिस करा. पोर्ट्स, एअरपोर्ट्स, एनर्जी, सिमेंट या सगळ्या इंडियाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अडानी ग्रुप हा बॅकबोन ठरत आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्टर्ससाठी अडानी ग्रीन एनर्जी आणि अडानी पोर्ट्स हे चांगले ऑप्शन्स असतील. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो झोमॅटो बद्दल. तर लीक इंटरनल कन्व्हर्सेशनमध्ये दिसत आहे की झोमॅटोचे रिलेशनशिप मॅनेजर रेस्टॉरंटला प्रेशर आणत आहेत की तुम्ही प्राइस हे कमी ठेवा आणि जास्तीत जास्त तुम्ही डिस्काउंट द्या, नाहीतर ॲपवरती विजिबिलिटी तुमची ही कमी होऊन जाईल. आणि रेस्टॉरंटचा हा कंप्लेंट आहे की हे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस चालू आहे. झोमॅटोचे हे रिलेशनशिप मॅनेजर रेस्टॉरंटकडून जवळजवळ 18 ते 25% कमिशन घेतात, प्लस डिलिव्हरी चार्जेसही घेतात. आता त्यावर आणखी प्राइस रिडक्शन आणणं म्हणजे रेस्टॉरंटला त्यांच्या मार्जिनमध्ये दबाव सहन करण्यासारखं आहे. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने म्हणजे NRAI ने सेबी आणि CCI कडे तक्रार करण्याचा विचार केलेला आहे. इंडियामध्ये 7.5 मिलियन प्लस रेस्टॉरंट आहेत जे झोमॅटोचा वापर करतात. मित्रांनो, झोमॅटो हा लॉंग टर्म मध्ये प्रॉफिटेबल आहे, पण रेग्युलेटरी रिस्क वाढत आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे Amazon बद्दल. Amazonनेही थोडंफार काही असंच केलेलं आहे. लीक इंटरनल Amazon डॉक्युमेंट्स म्हणतात की Amazonने त्यांच्या थर्ड पार्टी सेलर्सना इन्स्ट्रक्शन दिले आहे की Walmart.com वरती Amazon पेक्षा जास्त प्राइस ठेवा, म्हणजे Amazon सर्वात स्वस्त दिसेल. हा US अँटी ट्रस्ट लॉचा व्हायोलेशन असू शकतं. Amazon अल्गोरिदम प्राइस पॅरिटी इन्फोर्स करतो. सेलर कुठेही स्वस्त विकला तर त्याची Amazon लिस्टिंग पेनलाइज होऊन जाते. आता हे वॉलमार्टवर पण एक्सटेंड करणं म्हणजे मार्केट मॅनिप्युलेशन आहे. Amazonवर आधीच FTC म्हणजे फेडरल ट्रेड कमिशन अँटी ट्रस्ट केस चालू आहे. हे लीक डॉक्युमेंट त्या केसला फ्युएल देऊ शकतात. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ओला कृत्रिम बद्दल. ओलाच्या कृत्रिम AIचा कृती असिस्टंट हा गुगल प्ले आणि ॲपल ॲप स्टोअरवरून दोन्हीकडून रिमूव्ह झालेला आहे. वेबसाईटवरती पण ऑफलाईन दिसत आहे. कंपनी तर रिझन देत आहे की सध्या मेंटेनन्स चालू आहे, पण मला असं वाटतं की रियालिटी खूप वेगळी असू शकते. तुम्ही जर बघितलं तर मागच्या 6 महिन्यामध्ये डझनभर लीडर्स हे निघून गेलेले आहेत. इंजिनिअरिंग हेड, अप्लाइड AI हेड हे सगळे निघून गेलेले आहेत. तसेच 2025 मध्ये सुद्धा 200 एम्प्लॉईचा ले ऑफ झाला होता. कृत्रिम 3 मॉडेलचं काम सध्या बंद दिसत आहे, कारण मागच्या काही दिवसामध्ये ॲपला फक्त 1 लाख डाउनलोड भेटलेले आहेत. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो पॉकेट FM बद्दल. तर पॉकेट FM ने मार्च 2026 मध्ये $400 मिलियन ARR म्हणजे अॅन्युअल रिकरिंग रेव्हेन्यू पार केलेला आहे. एका वर्षात रेव्हेन्यू यांनी डबल करून दाखवलेला आहे. पहिले $200 मिलियन व्हायला त्यांना 6 वर्ष लागली होती, पण आताचे $200 मिलियन हे यांनी फक्त 12 महिन्यामध्ये अचीव केलेलं आहे. कंपनी आता EBITDA प्रॉफिटेबल आहे, फ्री कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे. 20 कंट्रीजमध्ये 3 लाख क्रिएटर्स 80,000हून जास्त कंटेंट पर मंथला तयार करत आहेत. एप्रिल 2026 पर्यंत $450 मिलियन ARR एक्सपेक्टेड आहे. पॉकेट FM ऑडिओ स्टोरीज ह्या हिंदी, मराठी, तमिळ लँग्वेजमध्ये हे AI पॉवर्ड कंटेंट
याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतो. प्लॅटफॉर्म क्रिएटरला आतापर्यंत कंपनीने 300 कोटीचं पे आउट केलेलं आहे. इंडियाच्या रुरल प्लस सेमी अर्बन युजरसाठी ऑडिओ हे परफेक्ट मीडियम ठरत आहे. सध्या पॉकेट FM हा अनलिस्टेड कंपनी आहे, पण IPO हा त्यांचा 2026-27 मध्ये नक्की येऊ शकतो. ऑडिओ कंटेंट मार्केट हे इंडियामध्ये $1 बिलियन पेक्षाही जास्त होईल, हे काही विसरायला नको. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इंडिगो बद्दल. तर इंडिगोने बँगलोरच्या सरला एव्हिएशनमध्ये 10 कोटीची स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. सरला एव्हिएशनच्या शून्य नावाच्या eVTOL म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल टेक ऑफ अँड लँडिंग एअरक्राफ्ट बनवते. ह्या एअरक्राफ्टमध्ये जवळजवळ 6 पॅसेंजर प्लस 1 पायलट असतो आणि याची स्पीड ही 200 km/h ची असते. सरला एव्हिएशनचे कमर्शियल ऑपरेशन 2028 पर्यंत बँगलोरमध्ये सुरू होईल आणि त्यानंतर ते मुंबई आणि दिल्लीमध्येही ट्राय करता येईल. आंध्र प्रदेशमध्ये 1300 कोटीचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट हा उभारला जात आहे, ज्याच्यामध्ये 1000 एअरक्राफ्ट पर इयर तयार करण्याची कॅपॅसिटी असेल. इंडिगोने आर्चर एव्हिएशन बरोबरचा पार्टनरशिप ब्रेक केलेला आहे. आता इंडियन स्टार्टअपला सपोर्ट करणं हे मेक इन इंडियाची स्ट्रॅटेजी असेल. तुम्ही जर बघितलं तर इंडिगोचा एअरलाईनमध्ये हा खूप डॉमिनन्स आहे. त्यांचा एव्हिएशनमध्ये 60% हुनही जास्त मार्केट कॅप आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो पेटीएम बद्दल. तर पेटीएमने फर्स्ट गेम्स टेक्नॉलॉजीमध्ये स्टेक हा त्यांचा 55% 82.6% नेलेला आहे. त्यांनी 197 कोटींचे लोन हे इक्विटीमध्ये कन्वर्ट करून घेतलेले आहेत आणि याच्या अंतर्गत त्यांना 19.67 कोटी नवी शेअर्स कंपनीला भेटलेले आहेत. 17 एप्रिलला ह्या गोष्टी सगळ्या अनाऊन्स झालेल्या आहेत. पण मित्रांनो इथे एक कॅच आहे. फर्स्ट गेमने ऑगस्ट 2025 मध्ये रिअल मनी गेमिंग बंद केलेले आहे. नव्या ऑनलाईन गेमिंगच्या ऍक्टमुळे त्यांना हा डिसिजन घ्यावा लागला. आता फर्स्ट गेम्स गेमिंग कम्युनिटी आता कॅज्युअल गेम्सवर फोकस करत आहे. पेटीएमने हे इन्व्हेस्टमेंट आधीच लॉस म्हणून बुकमध्ये दाखल केलेले आहे. त्यामुळे या इक्विटी कन्व्हर्जनचा पेटीएमच्या प्रॉफिट किंवा लॉसवर कोणताही इम्पॅक्ट होणार नाही. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो टाटा डिजिटल बद्दल. तर टाटा डिजिटल म्हणजे टाटा न्यू ॲपची पॅरेंट कंपनी यांनी 200 ते 250 एम्प्लॉईजला ले ऑफ केलेले आहे. हे रिस्ट्रक्चरिंग एक्झरसाइजचा भाग आहे, पण टाटा निओ फ्युअर बट बेटर या सेगमेंटवरती फोकस करतो. टाटा निओ ह्या सुपर ॲपमध्ये बिग बास्केट, 1mg, IHCL आणि टाटा मोटर सगळे एकत्र आहेत. टाटा निओने 2022 मध्ये लॉन्च केल्यापासून प्रॉफिटेबिलिटी चॅलेंज केलेली आहे. युजर ॲडॉप्शन हे अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे. मंथली ॲक्टिव्ह युजर सुद्धा 25 ते 30 मिलियन आहेत, जे की फोन पेवर 550 मिलियन, गुगल पेवर 200 मिलियनच्या तुलनेमध्ये खूप जास्त कमी आहे. मित्रांनो TCS, टाटा मोटर्स, टाटा स्टील हे सॉलिड टाटा बिझनेस आहे. टाटा डिजिटल किंवा टाटा निओ हे अजूनही स्पेक्युलेटिव्ह आहे. त्यामुळे मित्रांनो टाटाचे शेअर्स घेताना स्ट्रॉंग टाटा स्टॉक्स बघून घ्या. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो यूट्यूब बद्दल. तर यूट्यूबने अनाउन्समेंट केली आहे की युजर्स आता सेटिंगमध्ये जाऊन यूट्यूब शॉर्ट्स हा फीचर डिसेबल करू शकतात. शॉर्ट्स हे टिकटॉक स्टाईल शॉर्ट व्हिडिओ बनवतात, म्हणजे की 60 सेकंदाचे. या फीचरमुळे आता युजर्सला प्रोडक्टिव्हिटीमध्ये जास्त वेळ घालवता येईल. हे फीचर आधी ॲक्सेसिबिलिटी सेटिंगमध्ये अवेलेबल होते, पण आता मेन स्ट्रीम सेटिंगमध्येही ते ॲक्टिव्ह करता येणार आहे. डिजिटल वेलबिंगसाठी यूट्यूबची ही आता पॉझिटिव्ह स्टेप आहे. इंस्टाग्राम रील, टिकटॉक आणि यूट्यूब शॉर्ट्स हे शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मची ॲडिक्शन वाढवत आहे. WHO ने डिजिटल ॲडिक्शनला मेंटल हेल्थ इश्यू म्हटलेले आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो नेटफ्लिक्स बद्दल. तर नेटफ्लिक्सने Q1 2026 मध्ये रेव्हेन्यू हा $12.25 बिलियन एवढा, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा 16% जास्त रिपोर्ट केलेला आहे. तरी पण मित्रांनो शेअर हा 9% पडलेला आहे, कारण Q2 गायडन्स हा ॲनालिसिसच्या एक्सपेक्टेशनपेक्षा कमी आहे. आणि त्यातच मोठी बातमी येत आहे की नेटफ्लिक्सचे जे को फाउंडर आहेत रीड हेस्टिंग्स हे जून 2026 मध्ये बोर्डमधून एक्झिट घेणार आहेत. हास्टिंग्सने 1997 मध्ये नेटफ्लिक्सला फाउंड केले होते. त्यांचा एक्झिट म्हणजे हा एक इरा संपल्यासारखा आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इंडियाच्या फार्मा एक्सपोर्ट बद्दल. तर इंडियाचे फार्मास्युटिकल्स एक्सपोर्ट्स मार्च 2026 मध्ये $2.83 बिलियन म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा $3.68 बिलियन पेक्षा 23% कमी झालेले आहे. 5 वर्षातील ही सर्वात मोठी घसरण ठरलेली आहे. आणि याचं कारण तर तुम्हाला नक्की माहितीच आहे, इराण वॉर. मित्रांनो वेस्ट आशिया म्हणजे UAE, सौदी अरेबिया, इराण, इराक आणि येमेन
हे इंडियाच्या फार्मा एक्सपोर्टचा 5.6% हिस्सा होल्ड करतात. पण शिपिंग रूट्स डिस्टर्ब झाल्यामुळे तसेच फ्लाईट चेंजेस डबल झाल्यामुळे, म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, इन्शुरन्स हा 19% वर गेलेला होता आणि या सगळ्या कारणांमुळे फार्माचा एक्सपोर्ट कमी होत आहे. आम्ही जर फक्त फार्माच नाही तर जवळपास पूर्ण एक्सपोर्ट हा 58% कमी झालेला आहे आणि डॉलरमध्ये म्हणायला गेलं तर $3.5 बिलियन लॉस हा एकट्या महिन्यात झालेला आहे. वेस्ट एशिया हा इंडियासाठी सर्वात मोठा एक्सपोर्ट मार्केट आहे. पेट्रोलियम प्रोडक्ट, टेक्सटाईल्स, गेम अँड ज्वेलरी, जेम्स अँड ज्वेलरी, फार्मा, इंजिनिअरिंग गुड्स हे सगळं आपण वेस्ट एशियाला एक्सपोर्ट करतो. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो सेन्सेक्स बद्दल. तर 17 एप्रिलला सेन्सेक्स 78,493 बंद झाला, म्हणजे 504 पॉईंट्सनी जास्त. तसेच निफ्टी 24,353 वर क्लोज झाला, म्हणजे 156 पॉईंट्सनी जास्त. तुम्ही जर बघितलं असेल HUL सुद्धा 4.85% पॉझिटिव्ह मध्ये ट्रेड करत होता. तर पूर्णपणे मार्केटला हे FMCG सेक्टरने लीड केलेलं दिसून आलं. FIs ने सुद्धा 3,200 कोटी स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो HDFC बँकचा रिझल्ट. बँकेने ह्या वर्षी 19,221 कोटीचा, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा 9% जास्त प्रॉफिट बुक केलेला आहे. तसेच टोटल रेव्हेन्यू हे 3.2% वाढून 33,083 करोडवर पोहोचलेले आहे. आणि मित्रांनो सर्वात चांगली बातमी म्हणजे ग्रॉस NPA हा 1.26% वरून कमी होऊन 1.15% वर आलेला आहे. म्हणजे बँकेने दिलेलं कर्ज हे वसूल करत आहेत. बँकेने डिव्हिडंड सुद्धा जाहीर केलेला आहे. तर बँक ही 13 रुपये प्रति शेअर फायनल डिव्हिडंड इन्व्हेस्टर्सना देणार आहे. तसंच मित्रांनो बँकेच्या ठेवीमध्ये म्हणजे डिपॉझिट्समध्ये 16 ते 17% वाढ झालेली आहे, जी कर्जाच्या वाढीपेक्षा जास्त आहे. HDFC आणि HDFC बँकच्या मर्जर नंतर आता HDFC बँक ही स्टेबल होताना दिसून येत आहे आणि हे त्यांच्या निकालावर स्पष्ट दिसतंय. तसंच मित्रांनो ICICI बँकेचाही रिझल्ट आलेला आहे. बँकेने 8.5% ग्रोथ दाखवून नेट प्रॉफिट हा 13,702 कोटीवर पोहोचवलेला आहे. तसेच रेव्हेन्यू हा 22,979 कोटीवर, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा 8.4% वाढलेला आहे. ICICI बँकने सुद्धा 12 रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर केलेला आहे. मित्रांनो बँकेचे बिझनेस बँकिंग कर्ज हे 24% वाढलेले आहेत, म्हणजे छोटे उद्योग आता कर्ज घेत आहेत, जे अर्थव्यवस्थेसाठी खूप चांगले संकेत मानले जातात. तसंच मित्रांनो आज तुमची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. तर HDFC बँक आणि ICICI बँक यांचे निकाल आलेले आहेत, जे बँकिंग क्षेत्रासाठी खूप पॉझिटिव्ह आहेत. मात्र जागतिक स्तरावरती स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा पुन्हा बंद होण्याच्या बातम्यामुळे मार्केटमध्ये सावधगिरीचे वातावरण असू शकते. गिफ्ट निफ्टी हा गॅप अपने ओपन होऊ शकतो. तर बँक निफ्टी हा चांगल्या प्रॉफिट रिझल्टमुळे मार्केटला लीड करू शकतो. सकाळी मित्रांनो गॅप अप मिळाल्यास लगेच खरेदी करायला जाऊ नका. थोडं मार्केट स्थिर होऊ द्या, मग इन्व्हेस्टमेंट करा. निफ्टी 50चा सपोर्ट हा 23,900 वर असेल, तर रेजिस्टन्स हा 24,500 ते 24,700 दरम्यान असेल. जर निफ्टी 24,500 वर टिकला तरच नवीन तेजी येईल, अन्यथा या लेवलवरती प्रॉफिट बुकिंग आपल्याला दिसू शकते. तसंच मित्रांनो बँक निफ्टीसाठी 53,000 ही लेवल सर्वात महत्वाची आहे. जर बँक निफ्टी 53,000च्या पार झाली तर बँकिंग शेअर्समध्ये मोठी रॅली येऊ शकते. तर मित्रांनो मार्केट जर 100 ते 150 पॉईंट्सनी गॅप अप ओपन झाले तर सेल ऑन राईजची स्ट्रॅटेजी ठेवा. लगेच खरेदी करू नका, कारण सकाळी प्रॉफिट बुकिंगची शक्यता जास्त असते. सर्व कंपनीचे निकाल चांगले आहेत, त्यामुळे घाईघाईमध्ये कोणतेही शेअर्स विकू नका. जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये बँकिंग शेअर्स असतील तर त्यांना नक्कीच होल्ड ठेवा. आज तुम्हाला मित्रांनो ICICI बँक, HDFC बँक, ऑइल अँड गॅस स्टॉक्स आणि IT स्टॉक्सवर लक्ष ठेवायचे आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजच्या न्यूज कशा वाटल्या हे आम्हाला नक्की सांगायचं आहे. तसेच तुम्हाला कोणत्या टाईपच्या न्यूज ऐकायला बघायला आवडतात हे आम्हाला नक्की सांगा. त्या न्यूज आपण डेली बिझनेस न्यूजमध्ये नक्की इन्क्लूड करू. तसेच व्हिडिओची लेंथ तुम्हाला किती हवी आहे, 5 मिनिटं की 12 मिनिटं की 20 मिनिटापर्यंतचा व्हिडिओही तुम्हाला चालेल हे मला नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये न्यूजचं एक्सप्लेनेशन हवं आहे की नाही तेही मला कळवा. तर अशाच इम्पॅक्टफुल बिझनेस न्यूज घेऊन भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.